नमस्कार मंडळींनो, माझ्या हरिशिला चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत। आज आपण दाणेदार लच्छेदार रबडी बनवणार आहोत। तर त्यासाठी मी म्हशीचे 1 लिटर दूध घेतलेले आहे आणि ते एका भांड्यामध्ये मी टाकून घेतलेले आहे। आता हे दूध आपण मीडियम ते लो फ्लेमवर गॅसवर ठेवून छान आटवून घेणार आहोत। दूध आटवत असताना त्याला सारखं हलवत राहायचं आहे। यावर जी मलाई येईल ती मलाई देखील आपण यामध्येच मिक्स करायची आहे। या मलईमुळे रबडीला छान दाणेदार लच्छेदार असं टेक्स्चर येतं। तर असं हे आपण सारखं हलवत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम ही मीडियम टू लो करत राहायची आहे। जेव्हा दूध हे वर येईल त्यावेळेला गॅसची फ्लेम ही आपण लो करून घ्यायची आहे। तर या ठिकाणी दुधाला मलाई येत आहे, तर ती मलाई मी एका बाजूला करून पुन्हा हे दूध छान ढवळून घेत आहे। अशी ही मलाई सारखी त्यामध्ये जमा झाली की रबडीला छान टेक्स्चर येतं। तर बघू शकता तुम्ही मलाई ही छान तयार होत आहे आणि आपली रबडी ही देखील सुरेख होणार आहे। दुधाचा रंग देखील चेंज झालेला आहे। अशी ही रबडी अगदी अस्सल चवीची लागते। यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल किंवा इतर काहीही पावडर यामध्ये मिक्स केलेली नाही। अगदी ओरिजिनल चवीची रबडी आपण बनवणार आहोत। तर दूध हे आपलं छान आटलेलं आहे, तर त्याला आपण पुन्हा हलवत राहायचं आहे। दूध हे निम्म्यापेक्षाही कमी आपलं झालेलं आहे। तर आता आपली रबडी ही बनण्यास सुरुवात झालेली आहे। असं हे संपूर्ण मलईचं मिश्रण त्यामध्ये तयार होतं। अगदी भांड्याला लागलेली मलाई देखील आपण काढून घ्यायची आहे। त्यासाठी त्याला सारखं हलवत राहणं गरजेचं आहे। यात आपण सुरुवातीला साखर ॲड करायची नाही। रबडी ही आपली जेव्हा होत आली असेल तेव्हाच आपण त्यामध्ये साखर ॲड करायची आहे, म्हणजे त्यात गोडवा हा अगदी परफेक्ट होतो। तर या ठिकाणी 2 छोटी वाटी मी साखर यामध्ये ॲड करून घेत आहे, म्हणजे याचा गोडवा हा परफेक्ट होतो। त्यामध्ये 1 छोटा चमचा वेलची पूड मी टाकून घेतलेली आहे। आता यात अजून घट्टपणा यावा यासाठी काजू आणि बदाम याची पेस्ट मी ॲड करणार आहे। तर सर्वप्रथम यामध्ये आपण काजूची पेस्ट ॲड करून घेणार आहोत। तर ही पेस्ट करताना थोडीशी दाणेदार ठेवायची आहे, म्हणजे जेव्हा आपण रबडी खातो तेव्हा दाताखाली अगदी छान असं लागतं। त्यामुळे मी थोडी दाणेदार पेस्ट ठेवलेली आहे। तर सर्वप्रथम आपण यामध्ये काजूची पेस्ट ॲड केलेली आहे। आता बदामाची देखील पेस्ट आपण अशीच दाणेदार करून घेणार आहोत, ती देखील यामध्ये ॲड करायची आहे। तुम्हाला नको असेल तर तुम्ही हे स्किप देखील करू शकता, परंतु अगदी छान मस्त चव यामुळे येते आणि घट्टपणा देखील येतो। तर आता मी थोडी फ्लेम ही हाय करून घेतलेली आहे। रबडी ही छान उकळायला लागलेली आहे। बघू शकता दाणेदार अशी रबडी आपली रेडी होत आहे आणि आता ही रबडी फायनल स्टेपला आलेली आहे। तर अशी ही रबडी आपण छान हलवून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम मी आता बंद करून घेणार आहे व रबडीला आपण थंड होऊ देणार आहोत। रबडी ही थंड झाल्यानंतर त्याला घट्टसरपणा प्राप्त होतो। तर बघू शकता तुम्ही रबडी ही छान दाणेदार लच्छेदार झालेली आहे। अगदी सुरेख परफेक्ट अशी रबडी आपली रेडी झालेली आहे। एका बाउलमध्ये मी सर्व करून घेत आहे। तर तुम्हाला माझी ही रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा व अशाच माझ्या छान छान रेसिपी पाहण्याकरता माझ्या ह्या हरिशिला चॅनलला तुम्ही नक्की भेट द्या। आता ही रबडी आपण काजू आणि बदाम याच्या कापांनी छान गार्निश करून घेतलेली आहे। तर पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत।
तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्थ राहा, मस्त खा. हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.